हॅलो. डॉक्टर साहेब नमस्कार. हा नमस्कार. आमदार बांगर बोलतो. हा नमस्कार साहेब. नमस्कार. ते एक आदित्य माणिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा. हो 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 साहेब ते 3 लाखाचं मेडिकल आणि 2,85,000 रुपये तिचे फी फी मेडिक म्हणजे हे झालंय, बिल झालंय. 1,80,000 रुपये जमा केलंय आणि बाकीचे पैसे राहिले. तर मला वाटतं आता 10 दिवसाचे म्हणजे 6 लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला किती पद योग्य आहे हो? आता तुम्हाला माहित नाही त्याची कंडिशन. अहो कंडिशन कितीही खराब असू द्या ना हो, तिला काय अमृत पाजले का तुम्ही? 10 दिवसाचे 6 लाख रुपये कशाला म्हणतात तुम्ही? जय महाराष्ट्र. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा हा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये संतोष बांगर त्यांच्या मतदारसंघातील एका नागरिकाला हॉस्पिटलच्या बिलासंदर्भात मदत करतात. चांगली गोष्ट आहे. संतोष बांगर यांचे असे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर बघतो ज्याच्यामध्ये संतोष बांगर हे नागरिकांना थेट मदत करतात. मग ते शाळेची फी भरण्यासंदर्भात असू द्यात, कॉलेजची फी भरण्यासंदर्भात असू द्यात किंवा हॉस्पिटलचं बिल कमी करण्यासंदर्भात असू द्यात. संतोष बांगर ही खरंच खूप चांगल्या पद्धतीने मदत करतात. आर्थिक स्वरूपातही कुठला नागरिक अडचणीत असेल तर संतोष बांगर त्यांना प्रत्यक्ष मदत करतात. आणि हे काही अंशी आपण योग्यही म्हणू शकतो, कारण एखाद्या नागरिकाला ज्यावेळेस आर्थिक अडचण असते किंवा वैद्यकीय अडचण असते त्या क्षणी त्या नागरिकाची ती अडचण सोडवणे हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे ते एका दृष्टीने बरोबर आहे. पण त्याला जर दुसऱ्या दृष्टिकोनातून विचार केला एक नागरिक म्हणून, की कुठल्याही नागरिकाला स्वतःची शाळेची फी असेल, कॉलेजची फी असेल किंवा हॉस्पिटलचं बिल कमी करण्यासाठी प्रत्येक वेळेस लोकप्रतिनिधीचाच आसरा का घ्यावा लागतो? म्हणजे हे कुठंतरी चुकतंय का? म्हणजे सरकारी शाळा, सरकारी कॉलेज, सरकारी हॉस्पिटल्स यांची खरंच संख्या या महाराष्ट्रामध्ये कमी आहे का? किंवा जे आहेत त्यांचा दर्जा खरंच चांगला आहे का? या सगळ्या गोष्टींवर संतोष बांगर यांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून विचार केला पाहिजे आणि त्यांच्यासोबत सगळ्या सहकार्यांनी त्यांच्याही केला पाहिजे. कारण संतोष बांगर प्रत्येक नागरिकाच्या मदतीला नाहीच पोचवू शकत. कुठं ना कुठं त्याला मर्यादा आहेत. प्रत्येक वेळी संतोष बांगर आर्थिक मदत नाही करू शकत, हे त्यांना देखील माहिती आहे. त्याच्यामुळे सरकारी कॉलेज, सरकारी शाळा, सरकारी हॉस्पिटल यांची कमतरता असणे किंवा असलेल्या त्या शाळा, कॉलेज आणि हॉस्पिटल्सचा तसा दर्जा नसणे हे सरकारचं अपयश नाही आहे का? आता पुढे पाहणार एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो की डॉक्टर अरुण गद्रे, जे एक ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ देखील आहेत आणि लेखक देखील आहेत, ते काय म्हणतात पहा. समजा मी 1 कोटी रुपये खर्च केले, 50 लाख रुपये MBBS ला आणि पुढे 70-80 लाख रुपये MD व्हायला, म्हणजे 1.25 कोटी केले. परत 1 कोटी माझा हॉस्पिटलचा खर्च झाला. कुठल्या तोंडाने मी त्या मुलीला सांगणार आहे की नैतिकतेनं प्रॅक्टिस कर? पहिला गोष्ट बदलली म्हणजे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज. आता आपण डॉक्टर अरुण गद्रे यांनाही ऐकलं. त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटल संदर्भात त्यांचं जे एक मत मांडलेलं आहे ते आपण ऐकलं की जर म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लोकांची पिळवणूक होते हे मान्यच करतो आपण, काही गोष्टींमध्ये होतेच ते नाही असं नाही आहे. काही ठिकाणी खरंच मर्यादा तोडल्या जातात, डिपॉझिटचा आग्रह देखील होतो. पण डॉक्टर अरुण गद्रे जी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी बोलतात की जर एखादा तरुण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये लाखो रुपये फी भरून किंवा कोट्यवधीपर्यंत सुद्धा तो आकडा जातो, एवढी फी भरून जर डॉक्टर की मिळवत असेल तर त्या डॉक्टरला, त्या तरुणाला, त्या विद्यार्थ्याला आपण कुठल्या आधारावर नैतिकतेचे धडे देणार आहोत? म्हणजे या देशामध्ये मूळ प्रश्न जो आहे तो सरकारी मेडिकल कॉलेजचा. आता आपण पुण्यात आहोत, पुण्यातच बघा ना, पुण्यात फक्त एकच मेडिकल कॉलेज आहे गव्हर्नमेंटचं, BJ मेडिकल कॉलेज. बाकी काय? आज पुण्याची वाढती लोकसंख्या, विद्यार्थी संख्या, पुण्यात शिक्षणासाठी येणारा विद्यार्थ्यांचा ओढा, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर खरंच पुण्याला एकच मेडिकल कॉलेज असं नाही कितपत योग्य आहे? आता पुढे काही होतंय पण आजची लोकसंख्या बघता ते पुरेसं नाही आहे ना. आणि जर प्रायव्हेट कॉलेजमधूनच, प्रायव्हेट शाळेमधूनच पुढची पिढी तयार होत असेल, जर त्यांना प्रत्येक गोष्ट पैसे भरूनच मिळत असेल तर त्यांच्याकडून आपण नैतिकतेची अपेक्षा कशी काय धरणार? हा देखील एक प्रश्न आहे. अर्थात प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या नागरिकांच्या पिळवणुकीच्या मी देखील विरोधात आहे. पण ही पिळवणूक होत आहे ही कशामुळे होत आहे याच्या मुळाशी तर गेलं पाहिजे ना. म्हणजे अगदी धर्मादायी आयुक्तांच्या तुम्ही कुठल्याही कार्यालयात जावा, आम्ही स्वतः तो अनुभव घेतला की तुम्ही कितीही जोर लावा, व्यवस्था वरपासून खालपर्यंत एवढी बुरसटलेली आहे की तिथं तुमचं म्हणणं केवळ ऐकून घेतलं जातं, पण त्याच्यावर तुमच्या बाजूने न्याय मिळेलच याची अपेक्षा मात्र बिलकुल करवत नाही.
या सगळ्या गोष्टींचा गांभीर्यपूर्वक विचार केला गेला पाहिजे. सरकारी शाळा, सरकारी कॉलेज, सरकारी हॉस्पिटल यांची संख्या खरंच वाढवली पाहिजे. कारण प्रत्येक वेळेस लोकप्रतिनिधी हा प्रत्यक्ष मदत करू शकत नाही. आणि आपण त्या क्लिपमध्ये जर बघितलं ते डॉक्टर देखील ज्या पद्धतीने काही गोष्टी सांगतायत, आता त्यांचं देखील काही गोष्टी खऱ्या असू शकतात. मी म्हणत नाही की 100% सगळ्या खऱ्या असतील, पण काही गोष्टी असू देखील शकतात. या सगळ्या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार झाला पाहिजे. नागरिकांना सरकारी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. तर त्यासाठी सरकारी हॉस्पिटलची संख्या आणि त्यांचा दर्जा त्या प्रमाणात वाढवणं ही सरकारची जबाबदारी आहे. की विधानसभेत आणि लोकसभेत गेलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे, असं मला या ठिकाणी वाटतं. जय महाराष्ट्र.